Welcome to Ujjwala Manjrekar's channel. This is Art of Living. Today we are going to prepare green brinjal recipe without grinding any sort of masala. आज आपण हिरव्या वांग्याची भाजी वाटण घाटण न करता करणार आहोत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पाहू कशी करायची वाटप न वापरता हिरव्या वांग्याची चमचमीत खमंग भाजी. ही भाजी करण्यासाठी आपण एक हिरवं वांग घेणार आहोत, बटाटे देखील घेणार आहोत आणि टोमॅटो देखील घेणार आहोत. मी ज्याप्रमाणे कापते आहे त्याप्रमाणे बटाटे उभे उभे जाडसर कापून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे. टोमॅटो आपण बाजूला ठेवूया. टोमॅटो आपल्याला नंतर कापायचे आहेत. मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि त्यातला 1.5 कांदा मी एकदम बारीक कापून घेतला आहे. जेवढं शक्य आहे तेवढं बारीक कांदा कापायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॉपर देखील वापरू शकता. हा पहा, अशा प्रकारे कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. चांगली 2-3दा सुरी अशा प्रकारे कापलेल्या कांद्यावरती फिरवली की कांदा चॉपरमध्ये कापल्यासारखा बारीक कापला जातो. आता उरलेल्या कांद्याला प्रत्येक कांद्याला उभ्या 2-3 चिरा द्यायच्या आणि त्याच्यानंतर आडवी 1 चीर द्यायची. म्हणजे मग तो कांदा आपल्याला पाकळ्यांच्या स्वरूपात मिळतो आणि तो मोकळा करून घ्यायचा. पहा, अशा प्रकारे उरलेला सर्व कांदा आपण पाकळ्यांच्या स्वरूपात कापून घेणार आहोत. बारीक कापलेला कांदा आणि पाकळ्यांच्या स्वरूपात कापलेला कांदा याचे मी 1.5 असे प्रमाण ठेवले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 2-4 असे प्रमाण देखील तुम्ही ठेवू शकता. मी 2 टोमॅटो घेतले आहेत आणि त्याचे जाडे भरडे तुकडे करून घेतले आहेत. मी काय केले, एका टोमॅटोचे 2 भाग केले आणि प्रत्येक अर्ध्या भागाचे 3 तुकडे केले. आपल्याला टोमॅटोचे मोठेच तुकडे करायचे आहेत. हे टोमॅटोचे तुकडे आपण एका बाउलमध्ये घालून बाजूला ठेवायचे. टोमॅटो, कांदे आणि बटाटे आपल्याला अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत. भाजी खमंग होणे हे भाज्या कापण्यावर अवलंबून असते. आता एक काचेचे पसरट बाउल घ्यायचे व त्यात 3 मीडियम चमचे तेल घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही जे वापरता ते तेल वापरू शकता. ऑलिव्ह ऑइल वापरले तर भाजी टेस्टी आणि पौष्टिक होते. आता बाउलमधल्या तेलात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल गरम मसाला आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला घाला. आता आपण बारीक कापून ठेवलेला कांदा आहे तो देखील घाला. हे सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळा. बारीक कापलेला कांदा सर्व मसाल्यांबरोबर व्यवस्थित ढवळल्या गेल्या कारणाने त्याला एक खमंगपणा येतो. आता यात अर्धा चमचा हिंग टाका. त्यानंतर अर्धा चमचा कढीपत्त्याची बारीक केलेली पूड टाका. आता मूठभर सुका कढीपत्ता घेऊन तो चांगला चुरून घाला. आता सर्व घटक पदार्थ व्यवस्थित ढवळा. तेलाचा देखील अंदाज घ्या. आपण तेल घातलेले त्यानंतर हे सर्व ड्राय मसाले टाकले आहेत. सुके मसाले आपण घातलेले आहेत. आपण वाटपाचा मसाला अजिबात घातला नाही. त्यामुळे तेल बरोबर आहे की नाही ढवळल्यानंतरच त्याचा आपल्याला अंदाज येतो. आपण आता हे बाउल 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवूया. तोवर आपण हिरवे भले मोठे वांगे कापून घेऊया. आधी आपण हिरव्या वांगाची गोल कापे करून घेऊया. हिरव्या वांगाची चव काय न्यारीच असते, तसेच ते आपल्या शरीराला देखील फायदेशीर असते. हिरव्या वांग्यात फायबर मुबलक प्रमाणात असते. या फायबरमुळे गॅस, अपचन, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो. याच्या सेवनाने मल मऊ होऊन पोट साफ होण्यास मदत होते. हिरवे वांगे खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. मायक्रोवेव्हने 1 मिनिट संपल्याचा सिग्नल दिला आहे. स्क्रीनवरती एंड दिसत आहे. आपण मायक्रोवेव्ह उघडून पाहूया काय झाले. पहा, आपण तेलात घातलेले सर्व सुके मसाले कांद्यासकट व्यवस्थित छानपैकी भाजून निघाले आहेत. 1 मिनिटात मायक्रोवेव्हने आपले काम अगदी झकास केले आहे. आता आपण जो कांदा पाकळ्यांच्या स्वरूपात कापला आहे तो बाउलमध्ये घालूया. सर्वच्या सर्व कांद्याच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आता आपण कापलेले बटाटे देखील या बाउलमध्ये घाला. बाउलमधले सर्व घटक पदार्थ व्यवस्थित ढवळा
म्हणजे कांदे, बटाटे, सर्व सुके मसाले आणि बारीक चिरलेला कांदा हे सगळे एकमेकात व्यवस्थित सरमिसळ होतील. ढवळल्याने सर्व बटाटे व सर्व कांद्याच्या पाकळ्या यांना सुके मसाले व्यवस्थित लागले जातात. मला असे वाटते की तेलाची गरज आहे, त्यामुळे 2 मीडियम चमचे तेल आपण बाउलमध्ये घालूया. या स्टेजला तेल घातल्यानंतर परत व्यवस्थित ढवळणे हे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे ढवळल्याने सर्व सुके मसाले बटाट्यांना आणि कांद्याच्या पाकळ्यांना लागले हे कन्फर्म झाले की मग ढवळणे थांबवा. एका वाटीत अर्धे वाटी पाणी घ्या व त्यातले अर्धे पाणी बाउलमध्ये घाला. परत व्यवस्थित ढवळा व बाउल झाकून मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटासाठी ठेवून द्या. बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यापूर्वी झाकायला अजिबात विसरू नका. मी वांग्यातल्या बिया काढून टाकते कारण त्या पचायला जरा जडच असतात. बोटाने खरवडून वांग्याच्या बिया काढायच्या आणि ज्या बिया बोटाला चिकटतात तेव्हा बोट पाण्यात बुडवायचे, म्हणजे आपोआप बिया पाण्यात जातात. वांग्यातल्या बिया काढणे ऑप्शनल आहे. बिया काढून घेतल्यानंतर वांग्याचा तुकडा पाण्यात घालायचा, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत. हिरव्या वांग्याच्या खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या गुणधर्मामुळे तसेच यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी व बी कॅरोटीनमुळे हे हिरवे वांगे हृदयविकारापासून आपला बचाव करते. हिरव्या वांग्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला मौसमी आजारांपासून वाचवते. हिरव्या वांग्यात कॅलरीज फारच कमी असतात, त्यामुळे हिरवी वांगी खाल्ल्याने वजन कमी होते. तसेच पोटाची चरबी देखील हिरवी वांगी कमी करतात. हिरव्या वांग्यात फायबर जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते खाल्ल्याने आपल्याला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आपण जास्त खाण्यापासून वाचतो. याच्या लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे डायबेटिक्स लोकांनी देखील हिरवी वांगी जरूर खावी. अनेक वेळा काय होते, भरपूर खाल्ल्यानंतरही उत्साही वाटत नाही. अशा वेळेला हिरव्या वांग्याचे सेवन केल्यास झटपट ऊर्जा मिळते. आपण सर्व बिया काढून टाकल्या आहेत. पहा पाण्यात किती बिया आल्या आहेत. आता ह्या बिया आपण फेकून द्यायच्या. तसेच मायक्रोवेव्हने एंड सिग्नल दिला आहे. आता आपण मायक्रोवेव्ह उघडूया आणि बाउल बाहेर काढूया. 5 मिनिटे मायक्रोवेव्ह बाउल केल्या कारणाने बाउल बरेच गरम झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी कपडाचा आधार घेऊन ते बाहेर काढावे लागेल. आपण थोड्या प्रमाणात पाणी देखील टाकलेले, त्यामुळे बटाटे बऱ्यापैकी शिजून येणार. आता बाउलमधील सर्व घटक पदार्थ व्यवस्थित ढवळा व त्यामध्ये आपण केलेले हिरव्या वांग्याचे तुकडे घाला आणि परत व्यवस्थित ढवळा, म्हणजे सर्व मसाले, सुके मसाले सर्व वांग्याच्या तुकड्यांना लागतील आणि सगळे घटक पदार्थ सरमिसळ होतील. आता वाटीमध्ये जे पाणी उरलेलं त्यातील अर्धे पाणी बाउलमध्ये घाला. तसेच चवीपुरते मीठ देखील घाला व सर्व व्यवस्थित ढवळा, जेणेकरून सगळ्या वांग्याच्या तुकड्यांना सुके मसाले तेलासकट लागतील. वांग्याचे तुकडे सुक्या मसाल्यांनी लेपित होणं तसेच सर्व मीठ एकमेकात व्यवस्थित मिसळलं जाणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. मूड ऑफ असेल तर अशा प्रकारे केलेली हिरव्या वांग्याची भाजी जर तुम्ही खाल्लीत तर मी अगदी 100% गॅरंटी देते, तुम्ही एकदम उत्साही व्हाल. बेसिकली कुठल्याही वांग्याची भाजी ही चांगलीच लागते, परंतु हिरवी वांगी ही अगदी चवदार असतात, त्यामुळे ती भाजी खायला देखील मजा येते. आता बाउल झाकून परत मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटासाठी ठेवूया. आपले बटाटे जवळजवळ 75 to 80% शिजले आहेत आणि वांगी पटकन शिजतात, परंतु वांगी शिजायला 5 मिनटं तरी लागतातच. पटकन कोथिंबीर बारीक कापून एका बाउलमध्ये घालून घ्या. कोथिंबीर शक्यतो वाफवू नये. कोथिंबीर गार्निशिंगसाठीच वापरावी, त्यामुळे त्यातले सी विटॅमिन आढळ राहते. वाफवल्याने ते नष्ट होते. मायक्रोवेव्हने आता आपल्याला एंडचा सिग्नल दिला आहे. आपण आता मायक्रोवेव्ह उघडून त्यातले बाउल बाहेर काढू आणि पाहू काय झाले.
झाकण उघडल्यानंतर तुम्हाला जाणवेल की छानपैकी सर्व सुके मसाले बटाट्यांना वांग्यांना व्यवस्थित लागले गेले आहेत आणि इतका छान सुगंध सगळीकडे पसरला आहे. आता या स्टेजला आपण टोमॅटोचे तुकडे घालायचे, व्यवस्थित ढवळायचे, अगदी खालून वरती घ्यायचा चमचा आणि व्यवस्थित ढवळायचे. आता बाऊलमध्ये ह्या सगळ्या भाजीवरती 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी तेल घालायचे. हे तेल पृष्ठभागावरती पसरवायचे आहे आणि त्यावरती काश्मीरी चिली पावडर 1 चमचा भुरभुरवायची आहे. आता अजिबात ढवळायचे नाही. हे बाऊल मायक्रोवेव्हमध्ये झाकण न लावता ठेवायचे आहे. 4 मिनटाचा टाईम लावायचा मायक्रोवेव्हचा. एंड सिग्नल मिळाल्यानंतर मायक्रोवेव्हमधनं बाऊल बाहेर काढायचे. पहा, आपली हिरव्या वांग्याची चमचमीत खमंग भाजी तयार. आता मी तुम्हाला अगदी कॅमेराजवळ नेऊन दाखवते. पहा कशी सुंदर आणि झकास आणि चमचमीत दिसते आहे. बारीक कापलेल्या कोथिंबिरीने गार्निश करा. तुम्हाला मी गार्निशिंग केलेली भाजी हिरव्या वांग्याची कशी दिसते ते दाखवते. पहा बरं, किती झकास आणि अगदी टेम्पटिंग भाजी आहे. अगदी लगेच खावीशी वाटते. तुम्ही ही हिरव्या वांग्याची भाजी डाळ भात, भाकरी, चपाती, फुलका कशाबरोबरही खाऊ शकता. लक्षात ठेवा, हिरवी वांगी ही शरीराला निरोगी राहण्यास मदत करतात. त्यामुळे आठवड्यातनं 2दा तरी तुम्ही हिरवी वांगी जरूर खा. मी ही भाजी नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व केली. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.